मैं भूल गया कि आज की रात में उन्हें मिला कब था। उस वक्त से गायब है। निश्चित तौर पर अजय दिघे जिन्होंने अपने पिता के नाम से इस टूर्नामेंट को प्रोड्यूस किया है, कैलाशवासी रविंद्र किशन दिघे स्मृति ट्रॉफी 2025। अपने उद्योग व्यवसाय में इन्होंने शून्य से विश्व को निर्माण किया। आज के युवाओं के लिए है, आज जितने भी युवा जो व्यवसाय करना चाहते हैं इनसे मोटिवेशन ले, इनसे प्रेरणा ले, क्योंकि शून्य से विश्व को निर्माण किया इन्होंने। और जैसे विश्व निर्माण हुआ उन्होंने ये जाना कि लोगों के प्रति भी मुझे कुछ करना चाहिए। उनके जो पिताजी थे जो आज इस दुनिया में नहीं है, लेकिन जो संस्कार उनके ऊपर उनके पिताजी ने दिए थे अच्छे कर्म करने का, वो अच्छे कर्म उनके द्वारा होते हुए नजर आ रहे हैं। प्लेयर ऑफ द मैच शंकर कौंडे, नो डाउट अबाउट दैट। पहला सत्र अगर आपने ठीक तरीके से देखा होगा बुराड़े सर, तो डाउट ही नहीं लेते कि मैन ऑफ द मैच कौन है। स्कोरर क्या बोलेगा, आंकड़े साफ नजर आ रहे हैं। 21 गेंदों में 51, एक ओवर 3 रन 1 विकेट। लक्ष्मण पड़वल इनकी तरफ से लगातार 3 सिक्सर या 3 बाउंड्रीज आती है सांडसी के बल्लेबाजों द्वारा, तो 2000 का इनाम है। गेंदबाज नितिन धुए, आरपीएल में इन्होंने अच्छी गेंदबाजी की, चैंपियन लीग में इन्होंने अच्छी गेंदबाजी की, एक जेन्युइन ऑलराउंडर इन बीड। नितिन धुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट, स्ट्राइकर एंड पर अजय। तो प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड देना है विनोद पगारे साहब। इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपके शुभ हाथों प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड दिया जाए शंकर कोंडे को, जिन्होंने पहला अर्धशतक बनाया इस श्रृंखला का। तो अजय दिघे के साहब के बारे में मैं बात कर रहा था। इन्होंने शून्य से विश्व निर्माण किया, उद्योग जगत में अपना एक अलग मुकाम हासिल किया, संस्कार इवेंट के माध्यम से इन्होंने शुरुआत की। शुरुआत छूटी थी लेकिन आज प्रफुल्ल भोयल, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो भी स्टेज पर आए। प्रफुल्ल भोयल जिन्होंने सभी कमेंटेटर्स, लाइव की टीम, इनके खाने की व्यवस्था पर ध्यान दिया। सचमुच खुद भूखे रहे लेकिन लोगों को उन्होंने खाना खिलाया। प्रफुल्ल भोयर, मैं आपसे गुजारिश करना चाहूंगा कि आप इस मंच पर आए। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 2 रन। तो शंकर कोंडे जिन्होंने 21 गेंदों में 51 रन बनाए, बॉलिंग करते हुए एक ओवर में 3 रन 1 विकेट, एक ऑलराउंडर की भूमिका है। समीर दाभड़े से मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पर आए। है तो हमारे चेले लेकिन मुझे दर्शन नहीं हुए उनके। दर्शन एक ही बार हुआ और जैसे गायब हुए पता नहीं चला। मिस्टर इंडिया। तो ये 4 रन मिले और इन 4 रनों के साथ जो चौवा लगाया डीप एक्स्ट्रा कवर पर बल्लेबाज अजय ने पिछले मैच में भी काफी अच्छी बल्लेबाजी की थी। युवा उद्योजक बाबू गायकवाड़ डिक्सर के, मैं उनसे गुजारिश करना चाहूंगा कि प्रफुल्ल भोईर के परम मित्र कि आप यहाँ मंच पर आए। प्रफुल्ल भोईर आपका इंतजार कर रहे हैं बाबूजी गायकवाड़। चलिए, मैं फ्लो में बोलता रहा, ध्यान नहीं था मेरा। अंपायर माफी मांगना चाहूंगा मैं, ऐसा होता नहीं है मेरे से, लेकिन मेहमान को बुलाने के चक्कर में ऐसा हुआ। अरे गलती भाई मानने में क्या होता है, गलती की है तो माननी तो पड़ेगी। आकिब भाई यहाँ पर आ चुके हैं, बिजनेस है उनका, बहुत बड़े उद्योजक है। लेकिन आकिब भाई को इस टूर्नामेंट में मेहनत करने के लिए उनके लिए शुभकामनाएं आ चुकी है मुस्लिम भाई बेकरी वाला की तरफ से। खूब बोलेगी हमारे।
3 बॉल में आकिब का आज का रिकॉर्ड में जेहन में मेरे रहेगा, 3 गेंदों में 25 बॉलिंग करते समय। लेकिन बल्लेबाजी उन्होंने अच्छी की, बल्लेबाजी अच्छी की। 3 बाउंड्रीज लगाई ना इन्होंने, 1 बाउंड्री लगाई। साहिल स्कोर कार्ड पे लिख रहा था, लेकिन 1 रन और इस 1 रन से 7 पे आता हुआ टोटल। थोड़ा हंसी मजाक भी होना चाहिए क्योंकि क्रिकेट भावनाओं से जुड़ा हुआ खेल है, इमोशन से भरपूर। हमेशा मैं मानता हूँ थोड़ा हंसी मजाक भी होना चाहिए। अजय दिगे साहब देखिए, जब मुस्कुराते हैं तो सामने वाले के चेहरे पर अपने आप मुस्कान आती है। हकीम ने हेलीकॉप्टर काफी अच्छा लगाया था, बॉल की जगह अपना पैर चुना उन्होंने। ये बात तो सही है, ये डॉट गेंद आई, लेकिन ये डॉट गेंद आई। यहाँ पर बहुत से ऐसे लोग बैठे हुए ना जो 1 का 10, 10 का 100 भी बनाते हैं। अभी अभी केतन बामणे ने मुझे एक नाम बताया था, अभी अभी रतन खत्री का दूसरा अवतार। कौन थे वो केतन? अमित तुपे साहब। ये जो है ना राकेश, इनकी तरफ से मुझे 500 का इनाम आ चुका है। और केतन गवड़े, इनकी तरफ से भी 500 का इनाम आ चुका है। करजत, खोपोली हो, सुधागढ़ हो, पेड़ हो, खालापुर हो, 15 तहसील पूरे रायगढ़ के सभी ने मुझे प्यार दिया है। इस वजह से मरना अवस्था में था मैं। 3 महीने पहले ऐसा लगा था मुझे जिंदा रहूंगा कि नहीं रहूंगा, लेकिन इन लोगों का प्यार, इन लोगों का आशीर्वाद, उस वजह से दोबारा माइक्रोफोन पर आ चुका हूं। निश्चित तौर पर अजय दिगे साहब, इनके बारे में क्या कहना। इन्होंने तो टूर्नामेंट ऑर्गेनाइज की है, पहला ओवर समाप्त हो चुका है। काफी अच्छा ओवर डाला गेंदबाज नितिन ने। गड़बड़ी में मुझे 1000 मिले, लेकिन अपोजिशन जो सांची है वो संकट में आ चुकी है नितिन की अच्छी गेंदबाजी की वजह से। नहीं गेंदबाज जय, लेकिन मुकाबला करेंगे अजय। राइट अप राउंड द विकेट, एक कोण बनाने की कोशिश की जाती है, एंगल बनाने की कोशिश की जय ने। 4 ओवर का ये मैच है। बोराडे ने मुझसे एक टॉन किया था कि कल मैं अकेला था तो मुझे कितना मिला, लेकिन बोराडे किसी के नसीब का आप छीन नहीं सकते। साहिल थे गवाह, साहिल गवाह थे। नसीब में है तो कोई नहीं छीन सकता। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद की समाप्ति हुई है। डॉट 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 डॉट, ये खेलना बना है क्योंकि डॉट गेंदे खेलने पर आपका स्कोर बोर्ड गरीब होगा, और क्रिकेट में अमीरी गरीबी ना पैसे से तोली जाती है। आपके स्कोर बोर्ड पर जितने ज्यादा रन उतने ज्यादा आप अमीर, वरना अगर रन नहीं बनाएंगे तो अजय दिगे साहब की ये जो ट्रॉफी उन्होंने ऑर्गेनाइज की है, कैलाशवासी रविंद्र किशन दिगे स्मृति ट्रॉफी 2025, ये जीतने के लिए आपको अगली तारीख ढूंढनी पड़ेगी। लेकिन ये 4 रन मिले वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, और इन 4 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 11 रन। ओवर नंबर दूसरा जिसे कर रहे जय, और ये खूबसूरत बाउंड्री लगाते हुए हमें नजर आए अजय। आकिब भाई का नाम मैं लूंगा, लेकिन जिस अंदाज से आप मुझसे कहना चाहते हो वो नहीं लूंगा, बुरा लगता है उनको। पगारे साहब बैठे हुए हैं। खोपोली वाले ने तो आपको शुभकामनाएं दी है, भावड़े का वो फैन है, मुस्लिम भाई बेकरी वाला। लेकिन यहां पर ये 4 रन आते हुए, और इन 4 रनों के साथ 15 पे आता हुआ टोटल, 15 पे आता हुआ टोटल। यहां पर एक्सेलेटर पर ताव दिया है संजय दिगे साहेब यांचं इथं आगमन झाले। मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं। संजयजी दिगे साहेब स्टेजवर आहेत का? आहेत आहेत, ते हिशोब करतायत, खजिनदार आहेत। खजिना किती जमला ते उद्या विचारेन त्यांना मी। तो निश्चित तौर पर हिसाब किताब हो रहा है, लेकिन मैच की तरफ हमें ध्यान देना जरूरी है। टीम का टोटल 15 रन। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, अंदरूनी किनारा, 1 रन जरूर मिला।
5 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है। 16 पे आता हुआ टोटल है। प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी अभी भी डटी हुई है, लेकिन बीड के खिलाफ इन्हें रन बनाने होंगे। बीड ने काफी अच्छा रन चेस किया है। बाएं हाथ के जो उनके बल्लेबाज थे खंडू, जिन्होंने काफी अच्छा खेला। उसके बाद जय ने अच्छी बल्लेबाजी की पहले मैच में। ये शो मैच जो बीच बीच में हुए ना, उस वजह से हम पहला मैच भूल गए। बीड का पहला मैच भूल गए, लेकिन मजा आ रहा है। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। अंपायर का दूसरा ओवर समाप्ति का इशारा। भूतीवली बनाम वावरले अगला मैच होगा। तो अजय शिर्के इन्होंने अगर लगातार 2 सिक्सर मारे तो हमारे राकेश दड़वी, जिन्होंने पिछले साल क्या टूर्नामेंट रखा था यार, जबरदस्त, इनकी तरफ से 1000 का इनाम, विधायक ट्रॉफी थी वो। प्रफुल्ल भोयर आ चुके हैं। मी सन्माननीय बाबू गायकवाड साहेब यांना विनंती करतोय, प्रफुल्ल भोईर यांचे परम मित्र, परम स्नेही, जिसे कहते हैं प्रफुल्ल भोईर का हम सफर हम नवाज, उसका नाम है बाबू गायकवाड़। तो उन्हें मैं बुलाना चाहूंगा माइक्रोफोन पर तो नहीं, लेकिन मंच पे बुलाना चाहूंगा, क्योंकि माइक्रोफोन पर समीर सोमणे सर और बोराडे मेरे बाद काम संभालने के लिए माहिर है। अरे यही तो मजा आता है। आपको लगा मैंने गलती की, लेकिन सुधारी तुरंत। विनोद मालूसरे अगर 2 सिक्सर लगाते हैं तो 2000। उनके मामा जी लक्ष्मण पड़वड़ इनके तरफ से, देखिए मामा आ चुका है भांजे के लिए। एक वो थे, शकुनी मामा, वो कह रहे थे फांसे डालकर, बोल भांजे तुझे कितना चाहिए, महाभारत। लेकिन सन्माननीय उदय दिघे साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। सन्माननीय उदय दिघे साहेब आणि त्यांचा मित्र परिवार, पगारे साहेब यांच्याकडून आम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। पगारे साहेब धन्यवाद, असेच येत रहा आणि देत रहा। ये 1 मिनट, लेग स्टंप के शायद बाहर है, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय अगदी प्रफुल्लजी भोईर यांचं काळीज म्हणायला हरकत नाही। परम स्नेही मित्र या ठिकाणी उपस्थित झाले, अर्थातच बाबू गायकवाड यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। मी विनंती करेल प्रफुल्लजी भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। प्रफुल्लजी भोईर आपण स्वतः त्यांना सन्मानित करा। अगदी हृदयाच्या जवळ मैत्रीचं हे नातं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। प्रफुल्लजी भोईर, बाबू गायकवाड यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। मनस्वी शुभेच्छा। जाऊया मैच कडे। तो मैच की तरफ हम चलेंगे। 18 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। पगारे साहब नवी मुंबई से आए हैं, ये हमारी खुश नसीबी है, क्योंकि नवी मुंबई में भी अब एयरपोर्ट होने वाला है, स्वर्गीय लोकनेता दिवा पाटिल इंटरनेशनल एयरपोर्ट। हाँ, लगातार 2 सिक्सर्स के लिए लक्ष्मण पड़वड़ इनकी तरफ से इस बल्लेबाज के लिए, भांजे के लिए 2000 का इनाम, लेकिन ये लेग स्टंप के बाहर है, शायद ऐसा मुझे लग रहा है। अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल आता हुआ 19 रन। दरम्यान या ठिकाणी आपण पाहतो युवा उद्योजक केतन भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती। केतन भोईर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती। कैलाशवासी रविंद्र किशन दिघे स्मृति ट्रॉफी 2025। मजा आ रहा है अब मुझे, अब एनर्जी अपने आप बढ़ेगी। गीतेश सावंत यांना विनंती की आपण मंचावरती या, आपलं या ठिकाणी स्वागत आहे। अर्थात त्याचं आयोजन कमिटी आपल्याला मंचावरती आमंत्रित करते। गीतेश सावंत, क्या चाहिए अंपायर?
एक मिनट, थर्ड अंपायर किस वजह से वाइड, किसने लिया रिव्यू? अंपायर रिव्यू है क्या ये? अंपायर रिव्यू है या बॉलिंग टीम? अंपायर रिव्यू। चलिए तीसरे अंपायर। तो इस टूर्नामेंट के बारे में बुरवाड़ी अगर हम बात करें, अजय दिगे साहब ने जो अपने पिता के सम्मान में रखी है, उनके स्मृति, यस वाइट बॉल है, उजाला देने के लिए रखी है। उसकी ट्रॉफी देख के मैं हैरान हूं। काश मैं भीड़ का प्लेयर होता, काश मैं सांची का प्लेयर होता, मेरी टीम जीतती और मैं उस ट्रॉफी को हाथ लगा पाता। जीतने के बाद इतनी सुहानी ट्रॉफी इन्होंने रखी है। 2 दुगाड़े, एक के ऊपर एक, 8.5 से भी ज्यादा फीट की ऊंचाई है। प्रवीण सर सांगायला गेला ना तर एक माणसाने ती ट्रॉफी उचलली जाणारच नाही, यात शंका नाहीये. कारण इतकं मोठं आयोजन आम्ही, मला माहिती आहे, आम्ही बऱ्याचशा स्पर्धांचे साक्षीदार आहेत. 7 फुटी ट्रॉफी मी अनुभवली होती. अगदी रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेशदा टोकरे यांच्या स्पर्धेची ती ट्रॉफी होती. परंतु ही ट्रॉफी फार मोठी आहे, अगदी 8.5 फुटी ट्रॉफी. पहिल्यांदा या कर्जत नगरीमध्ये इतकी मोठी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते है. निश्चित तौर पर एक रिकॉर्ड रहेगा अजय दिगे साहब इनके नाम, क्योंकि इसके बाद कई बड़ी ट्रॉफियां, कई बड़ी टूर्नामेंट में आ सकती है आने वाले दिनों में, लेकिन पहली सबसे ज्यादा बड़ी ट्रॉफी करजत में किसने लाई, किसकी टूर्नामेंट में थी? अजय दिघे साहब, इनका नाम होगा। पहले को हमेशा याद किया जाता है, लेकिन लक्ष्मण पड़वल पैसे का बंडल लेकर आए हैं, भतीजा ले ही नहीं रहा है। लगाइए 2 सिक्सर, 2 सिक्सर लगाइए। बैटिंग स्ट्राइकर इन पर जो है उनके भतीजे विनोद। हे जाऊ द्या, प्रवीण सर एक सगळ्यात मोठी पोच पावती आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. स्पर्धा कोणतीही असू द्या, परंतु अजय दिघे ज्या मंचावरती असतात, आज स्पर्धेचे आयोजक आहेत, परंतु आमच्या समालोचनासाठी त्यांच्याकडून कॅश प्राइज आले. मनस्वी त्यांचं सुद्धा धन्यवाद, धन्यवाद. नक्कीच यायलाच हवं. चांगलं काम तुम्ही करताय, त्याचं फळ तुम्हाला मिळायलाच हवं. टोटल तो ओवर, एक गेंद इस ओवर की शेष है। तीसरे ओवर की आखिरी गेंद। टीम का टोटल आ चुका है 23 रन। आजकल क्या होता है बुराड़े, कमेंट सेक्शन जो होता है लाइव का, मैं आपको एक बात बताता हूं, कमेंट सेक्शन में कभी कभी इतनी अच्छी कमेंट्स हमें नजर आती है, और कभी कभी कुछ लोग ऐसे सनकी होते हैं जिन्हें टूर्नामेंट से कुछ लेना देना नहीं होता। सिर्फ मेरा नाम बड़ा होना चाहिए, सिर्फ मुझे दूसरे के ऊपर टीका टिप्पणी करनी है, या फिर मैं 7 बजे के बाद बैठा हूं, उस वक्त भी कमेंट्स होते हैं। ये शायद मेरे ख्याल से 7 बजे के बाद वाले की कमेंट होगी। टीम का टोटल 23। तो अगला टॉस होगा। वावरले के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा, और भुतीवली मिकी माउस, मिकी माउस या अगदी विनोदजी पगारे सर आपण या ठिकाणी पाहतोय, जे नवी मुंबईवरून उद्योजक जगतातलं एक नाव, आणि ते पारितोषिकांची खैरात, अगदी त्यांनी समालोचकांना मिकी माउसला सुद्धा सोडलं नाही. हाँ देखिए प्रेम. विनोद पगारे साहब, इन्होंने मुझे भी 500 का इनाम दिया है। वो इनाम आगे भी जा सकता है जब तक वो रुके हुए हैं। इनाम आगे जाने में देर नहीं लगती बोराड़े। ही बरोबर आहे, अगदी खरं आहे ना. आता ज्यांनी दिलेत त्यांना मानणं पण गरजेचं आहे ना, कारण समालोचकांना पारितोषिक देणं. लेकिन मेरी ये विनोद पगारे साहब से दिली ख्वाहिश है, पिछले 3 रातों से हमारे साहिल स्कोरिंग कर रहे हैं। आपने मुझे दिया, लेकिन मेरे दोस्त को, हाँ, 1000 रुपए राकेश दलवी के पास से, राकेश दड़वे, इनकी तरफ से साहिल आपको 1000 रुपए का इनाम दिया जाने वाला है। और ये उंगली उठ चुकी है, अंपायर का आउट का इशारा। रन संख्या वहीं पे 23। प्रवीण सर तुमच्याकडे जरूर मी पोहोचेल, कारण
कैलासवासी रवींद्र केसंदेगे स्मृती चषक 2025 आपण पाहतोय. परंतु आजच्या रजनीमध्ये एक टेनिस क्रिकेट .inच्या स्क्रीनवरती एक कमेंट झलकली होती. नाव होतं भावेश करमरे. जे आहे ते स्पष्ट बोलतो. भावेश करमरे आपल्या कमेंटने आयोजकांनी उत्तर दिले. अर्थातच तुम्ही कमेंट केली, परंतु त्या कमेंट करत असताना जरा विचार करायचा होता की ज्या टीमच्या बाबतीत आपण बोलत आहात ती टीम आयोजकांची नव्हती. हे मात्र नमूद करतो, पुन्हा एकदा सांगून देतो, कारण सातत्यपूर्ण कोणतीही गोष्ट माहितीपूर्ण नसताना कमेंट करणं हे चुकीचं आहे. कारण आयोजन करणं तितकं सोपं नाही आहे. हे तुम्हाला पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने सूचित करतो या ठिकाणी. अरे भाई बहुत गेंदें बची है अभी भी. 2 सिक्सर आते हैं अजय शिर्के इनके बल्ले से, तो भी लक्ष्मण पड़वल इनकी तरफ से 2000 का इनाम. लेकिन फिलहाल मैच की तरफ हम चलेंगे जहां पे 24 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं हमारे राकेश दड़वी साहब, जिन्होंने मेरी बात सुन ली. स्कोरर के लिए उन्होंने 1000 रुपए का इनाम उद्घोषित किया. राकेश जी, मैं आपका दिल से शुक्रगुजार हूं. वावरले के कप्तान यहां पर आ चुके हैं. मैं भूतिवली के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है. लेकिन फिलहाल ये आखिरी ओवर है. आखिरी ओवर की अभी भी इस इनिंग की 4 गेंदें शेष. निश्चित तौर पर मैं अकीब भाई को टॉस के लिए बुलाना चाहूंगा. रोजा चल रहे हैं उनके. देखिए, कमेंट्स में कुछ भी होता है बोराडे, कमेंट्स इतना सीरियसली लेना नहीं चाहिए. इस इनिंग के बाद टॉस होगा. कमेंट्स को सीरियसली नहीं लिया जाता, क्योंकि कमेंट्स होते हैं हमें डिस्टर्ब करने के लिए. कमेंट्स होते हैं हमारे ऊपर लांछन लगाने के लिए. हमें आगे लेकर जाना है इस मैच को, इस टूर्नामेंट को. मैं कभी भी किसी भी कमेंट्स के ऊपर ध्यान नहीं देता, क्योंकि मेरे बारे में तो कई कमेंट्स आए हैं कई जगह जहां पर मैं हिंदी में कमेंट्री करता हूं. ये सिक्सर आया है और इस सिक्सर के साथ टोटल बनता हुआ 32 और ये सिक्सर लगाया 34. टोटल सिक्सर के साथ रन संख्या बनती हुई 34 रन. अजय सिक्सर लगाया है. अभी एक आता है तो लक्ष्मण पड़वल इनकी तरफ से 2023वीं गेंद पे ये सिक्सर आया था. क्या आएगा लगातार दूसरा? लेकिन 4 जरूर आएंगे. ये बाई के तौर पर आ चुके हैं, लेकिन बाई के तौर पर आए या किसी भी तौर पे आए, वावरले टीम ने टॉस जीता है. अगले मैच का 4 ओवर का जो मैच होगा भूतिवली बनाम वावरले, और इस मैच में रन आ चुके हैं. गेंदबाजी करने का फैसला किया है वावरली टीम ने. मैं सागर मोरे से आपसे गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे तशरीफ लाए. टोटल 30 जीत के लिए 39 रनों की जरूरत. लेकिन माइक्रोफोन पर आएंगे समीर सोमणे सर. यस, थँक्यू प्रवीण. अगदी फार नावे चर्चेत आहेत दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून. जर विचार करायला गेला तर या ठिकाणी दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून आणखी एक नाव घेईल. आधी मी तर म्हणेला कैलासवासी रवींद्र केसंदेगे स्मृती चषक 2025 आहे. पडद्यामागची हिरो हे काय असतात ते दाखवून दिलंय. प्रफुल्ल भोयर असू द्या, कुंदन भोयर, राकेश दलवे, परंतु याच्यात आपला एक छोटा पॅकेट जरूर झलकतोय. अगदी महत्वपूर्ण कामगिरी तो पार पाडतोय. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी त्याच्या निदर्शनास येतात. मग सांगेल ते काम त्याच्यासाठी मात्र इथे मार्गी लागलं जात आहे. ते अर्थातच आमचे शिंदे सुपुत्र स्वराज शिंदे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. फार चांगलं कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. अगदी स्पष्ट भाषेत सांगायचं झालं, समालोचक, अंपायर, इतर जे कोणी, जशी तुम्हाला पाहुण्यांच्या गर्दीत तुम्ही पाहताय
यांच्यासाठी येणारी प्रत्येक वस्तूवरती जसं सांगाल तसं ती वस्तू ती मात्र आणून देत आहेत, हे फार महत्त्वाचं काम आहे. स्वराजसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण आयोजनात हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. नक्कीच संदीप, तुम्ही म्हणताय ते अगदी रास्त आहे आणि 39 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. मला प्रवीण दुगाडे जे म्हटले त्या मताशी मी देखील सहमत आहे. अरे विराट कोहलीवरती किती टीका टिप्पणी केली, काय गरज आहे? मला असं वाटतं प्रफुल्ल शेठ भोईर त्या गोष्टीचा आपण उल्लेखही करायला नको. आपण काय करतो माहिती आहे का? आपण उल्लेख करून त्याला मोठं करतोय. आपलं आयोजन मोठं आहे, आपण केलेलं काम मोठं आहे, म्हणून जे काय ज्याला हवं आहे त्याने ते बोलावं प्रत्येकाला. परंतु सध्या मंचावरती तुम्ही पाहताय सगळी मंडळी उपस्थित आहे. अजय दिघे साहेब, अजय दिघे, एक गोष्ट नक्कीच म्हणावी लागेल प्रफुल्लजी भोईर की दिलदार मित्र आहे, दिलदार. फार कमी वेळा पाहायला मिळतं की एवढ्या मोठ्या स्वरूपात सगळेजण उपस्थित असतात. नाही तर 2, 2:30, 3 वाजल्यानंतर संदीप बोराडे तुम्हाला एवढी गर्दी कुठे स्टेजवरती पाहायला मिळते का? फार राकेशजी दळवी साहेब उपस्थित आहेत, प्रफुल्लजी भोईर साहेब उपस्थित आहेत, कुंदन भोईर, प्रसाद भासे. कुंदन भोईर यांचं नाव मी आवर्जून घेईल, कारण प्रफुल्ल भोईर यांच्या अनुपस्थितीमध्ये कुंदन भोईर यांनी हा किल्ला लढवला. इथे केतन बामणे उपस्थित आहेत, आणखी आमचे उद्योजक भोईर साहेब तिकडे उपस्थित आहेत, शंकर कोंडे नेक्स्ट मॅचमध्ये खेळणार आहे, सर्वांचं पगारे साहेब इथे उपस्थित आहेत, राकेश दळवे यांच्या अगदी बाजूला, त्यांचंही स्वागत आम्ही करतो. आकिबभाई पाटील जरा सुस्तावलेत कारण त्यांच्या पायाला दुखापत झाले. चार षटकांमध्ये 39 करायचे. मॅच चालू झाले की आपण लगेचच मॅचच्या दिशेने जाऊ. 4 ओव्हरमध्ये 39. बरेच जण येऊन काढण्यात. जय गुरव यांचं देखील इथे आगमन झालंय. मित्रांनो, एक गोष्ट आवर्जून सांगेल, जय गुरव जरी क्रिकेट पासून वेगळा झाला असला तरी सुद्धा अंडरआर्म क्रिकेटमधील सर्वाधिक मोठी टीम असल्फा घाटकोपर या टीमचं प्रतिनिधित्व करण्याचं काम आपल्या जय गुरवनं केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या जय गुरवसाठी होऊन जाऊ द्या. सोपं काम नाही आहे असल्फाला खेळणं. मला असं वाटतं की पुन्हा एकदा त्याने जॉईंट व्हावं. एवन जोडी माही. चला या ठिकाणी आपण सन्मानाकडे जाऊया. अर्थात आता शंकर कोंडे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती खास करून प्रफुल्ल भोईर यांच्या विनंतीवरून हा सन्मान करण्यात येत आहे. खरं म्हणायला गेलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी अर्धशतकी खेळी या ठिकाणी साकारली, स्पर्धेमध्ये उत्तम दर्जाची कामगिरी केली आहे, त्यामुळे त्यांना सन्मानित करण्याची गरज आहे. मॅचकडे आपण वळतो. 39 धावा सन्मान होत राहतील. महत्वाचा अतिशय सामना. 4 ओव्हरमध्ये 39 करायचे बीड संघाला. पहिलं षटक घेऊन आला अजय शिर्के. दरम्यान पुंडलिक शिर्के या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. पुंडलिक जी शिर्के साहेब यांना विनंती आपण मंचावरती या. पहिल्या 2 धावा धावफलकावरती. सर्वांचं सहर्ष स्वागत. माही आणि भावड्याची जोडी, एवन जोडी. स्वराज शिंदेचं देखील कौतुक. माही आणि भावड्या हे ग्राउंड लेवलचे काम करणारी माणसं आहेत, ती फार महत्वाची आहेत. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवरती 2 धावा मात्र आल्या. गती कमी केली, फटका फसलाय. डीप मध्ये फिल्डर आहे आणि ते झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. नितीन आणि जय दोन्ही बंधुराज मैदानात. झेल मात्र सुटलाय. धावसंख्या 3. प्रत्येकाची मेहनत आहे. प्रफुल्ल भोईर म्हणतात ते तितकंच खरं आहे की आपल्यावरती कोण टीका टिप्पणी करत असेल तर त्याला आपण प्रत्युत्तर द्यायला हवं. परंतु मला कधी कधी असं वाटतं, प्रवीणजी दुगाडे देखील म्हटले की टीका अशाच उडून द्यायच्या असतात. 3 धावा धावफलकावरती. मंच अगदी खुलून गेलाय. शॉर्ट पिच बॉल आणि ते विकेट कीपर कडून झाले मिस्टेक. बॉल चाललाय सीमारेषा पार. वाईट +4 असे एकूण 5 धावा. एकदा वाईटचा रिव्ह्यू घेतला एखाद्या टुर्नामेंट मध्ये
की तो शेवटपर्यंत घ्यावा लागतो. रिव्ह्यू पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. 4 तर नक्कीच आल्यात. आता वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. हा संदीप बोराडे काय हा समीर, सातत्यपूर्ण आपण नावे चर्चेत आणतोय, परंतु प्रशांत सूर्यराव हा येत आलेत. त्यानंतर समीर दाभणे कुठे दिसत नाहीयेत, अगदी गायब झालेत की काय कळत नाहीत. मिस्टर इंडियाचं वॉच त्यांच्या हातात आलं, हा प्रश्न आहे का काय ते पाहूया. नक्कीच मी म्हणाल जय गुरव आले, त्यात काही शंका नाही. नाही गेल्या त्यांनी समीरने उल्लेख केला असेल पा माई तर विषयच नाही. माईचा सब्जेक्ट तुम्ही वेगळा आहे, कारण तो आगे मैदान आखतोय म्हणून स्पर्धा चालू आहे. आणि मातीशी व्हाईट बॉल. येस, तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. व्हाईट बॉल +4 अशा एकूण 5 धावा जोडल्या जातील. नेक्स्ट मॅच वावरले आणि त्यांच्या विरोधात भुतिवली. दोन्ही संघ आपण तयारीत राहा. चांगली लढत होईल. गेल्या वर्षी याच क्रीडांगणावरती आपण दमदार आमदार चषक, पुन्हा एकदा आमदार चषक अशी टॅगलाईन होती त्या स्पर्धेची. टॅप शॉट हे चपराक मारायची होती. हा मला असं वाटते टॅगलाईन होती पुन्हा एकदा साहेबच, बरोबर ना राकेश दळवी साहेब? तीच टॅगलाईन होती. गेल्या वर्षी केतन बामणे, राकेश दळवी आणि आकिब पाटील यांनी ती स्पर्धा संपन्न केली. आणि गोट्याला काय नाचवलं होतं तो आयुष्यभर विसरणार नाही. त्याच्या पटलावरती, गोट्या अंपायरच्या पटलावरती एक नाव छातीवरती, हृदयावरती, डोक्यावरती, मेंदूवरती कोरलं गेला, ते म्हणजे केतन बामणे. हे खरं आहे, यात काही शंका नाही आहे. बॅट मिडल ऑफ द बॅट, मिड विकेटला चांगला प्रयत्न. विनोद आय थिंक असावा मिड विकेटला. नितीनने हा फटका खेचला होता. धाबा रोखण्याचं काम करतात. फिल्डिंग डिपार्टमेंट फार महत्त्वाचं आहे आणि फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करत असताना सांडशी हा संघ, सांडशीमधील अनेक खेळाडू, अनेक युवक मात्र पोलिसांमध्ये आहेत, सरकारी नोकरीमध्ये दाखल आहेत. असं हे गाव आणि त्यांच्या विरोधात बीडही तसंच आहे. रेल्वेमध्ये प्रचंड लोक आहेत त्यांची कामाला. पंचांकडे अपील जोरदार आहे, परंतु पंच इथे सांगतायत. अरे हे काय चाललंय मिकी माऊसचं? आणि जयने बॅट लागलेली आहे दर्शवून दिलंय. जसा बॉल त्याच्या बॅटला लागल्यानंतर मात्र त्याच्या अंगावरती जाऊन आदळला. 1 धाव जोडली जाणार. एकरी धावसंख्येने पहिल्याच ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 11. सगळे आयोजक मंडळी मंचावरती उपस्थित आहेत. नुसते अजय दिघे आयोजक नाही आहेत, तर त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांनी आयोजित केलेली स्पर्धा. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की अजय दिघे दिलदार मनाचा माणूस आहे. म्हणूनच 2-2:30 वाजले तरी सुद्धा एवढे सगळे जण इथे उपस्थित आहेत, नाहीतर मंच आपण कित्येकदा खाली पाहतो. हा समीर, ही नमूद केलं पाहिजे. खरं म्हणायला गेलं तर अजय दिघेंनी फक्त स्पर्धा आयोजित केली आहे, परंतु पहा उदय दिघेंचं कौतुक करावं लागेल. गेल्या 3 रजनी सातत्यपूर्ण अजय दिघेंना खरं म्हणायला गेलं तर बंधुप्रेम काय असावं आणि भावासाठी पाठिंबा काय असतो ते दाखवून दिलं त्यांनी. सातत्यपूर्ण 3ही रजनीमध्ये ते हजर आहेत. अक्षी कटाक्षाने नजर टाकून आहेत. आणि खास करून मी तर म्हणेल आमचे काका, ज्यांचं कौतुक करावं लागेल, संजय काका यांचं का कौतुक करावं लागेल, कारण सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे ना, हा त्यांच्याकडे सगळ्यात मोठं पद आहे ते म्हणजे खजिनदार. त्यांच्यावरती आपल्याला पण नजर ठेवायला लागेल. नाही, त्यांची आपल्यावरती नजर आहे. एक धावसंख्या तुम्हाला पोहोचवतो, नंतर आपण आपल्या चर्चेकडे येऊन जाऊ. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 12. ती व्हिडिओ क्लिप तुम्हाला जर का पाहायची असेल, ग्रामीण टेनिस cricket.in गेल्या वर्षीची गोट्या अंपायरची, तर तुम्ही पहा, काहीतरी अरेंजमेंट करा आणि लोकांना ती दाखवा. होऊ शकतं. फक्त पहा, कॉपीराईटचं काही टेन्शन येणार नाही ना तुम्हाला. पहिल्या ओव्हरमध्ये 12 झाल्यात. थट्टा मस्करी पुरेशी झाली, परंतु हा सामना महत्त्वाचा आहे. नेक्स्ट मॅच वावरले आणि भोतिवली या 2 संघादरम्यान असेल. डीके काहीतरी सूचना देत आहेत. बारा 39चं टार्गेट आहे. 27 करायचे, 9ची सरासरी. चला मॅच चालू करा. हा नितीन धुळे ने सलग 3 षटकार मारले, तर प्रफुल्ल भोईर यांच्या वतीने 3000 रुपयांचं पारितोषिक सलग 3 षटकारांसाठी. चला मॅच चालू करा. विनोद मालुसरे, स्पॉन्सर्ड बाय
18 बॉल आणि धावा करायचे त्या 27-9 ची सरासरी आहे. प्रशांत सूर्यराव आणि डीके पंचांच्या भूमिकेत. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज प्रणय आलाय. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल आलाय. एक धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल परंतु जयला थांबवलंय. उद्या या मंचावरती जय शेठ पाटील सोनारपाडा यांचं आगमन होणार आहे. एकेरी धाव. खेळही महत्वाचं आहे राकेश दळवी, तुम्हाला देखील ठाऊक आहे. तुम्ही कसं कबड्डीला थांबवता मॅच गरम चालू असली की, तसंच आहे खेळ देखील महत्वाचा आहे. नक्की आयोजकांचं कौतुक व्हायला हवं, त्यांच्या मित्रांचं कौतुक व्हायला, परंतु सामनाही तितकाच महत्वाचा आहे. तो खेळ झाला नाही तर मग काय होणार. पहिली धाव. धावसंख्या 13. या षटकातील प्रणय गोलंदाजी करतोय, यंगस्टर या टीमचा. हा या ठिकाणी अगदी जसं म्हटलं जातं दिलदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. समालोचन कक्षासाठी त्यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. कुंदन दादा भोईर, मग अशी तुम्ही म्हटलं खरं म्हणायला गेलं तर यांची फार नावं घेणं चर्चेचं आहे. स्वीपचा फटका आणि क्षेत्ररक्षक त्याच्या हाताला बॉल लागून गेलाय सीमारेषा पार. जय धुळेच्या बाटमधून आला हा उत्तुंग षट. पगारी साहेब बघा हरिपत्ती का कमाल आहे अगदी मी 19 म्हणेल. 19 धावा झाल्यात या षटकाराने आणि टार्गेट 39 आहे. हा समीर कुंदन दादा भोईर अगदी मी तर म्हणेल अजय दिघेंवरचं प्रेम, मैत्री, खातीर आणि तसं म्हणायला गेलं तर बादशाहबाई म्हणून त्यांची ओळख आहे. एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर 30 सर्कलच्या आतमध्ये होता. 2 धावा इथे निश्चित मिळतील. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे ते सांडशी संघाला. या धावा रोखाव्या लागतील. एक नाव खरोखरच सातत्यानं घेऊन आपण सगळ्यांची नावं घेतोय, परंतु केतन गवळे यांचं देखील नाव घ्यायला हवं. चांगले क्रिकेटर आहेत परंतु सध्या क्रिकेट पासून ते दूर आहेत. बैलगाडा शर्यतीचा त्यांना प्रचंड नाद आहे. हा कुंदन भोईर आजच मला खरं म्हणायला गेलं तर नाव ऐकायला मिळालं. बादशाहबाई नाही जे आहे ते आहे. बाटची कडा, बॉल चालला मागे, नशिबाची साथ मिळते बीडकरांना आणि ते चेंडू अडवलाय. एक धाव तर नक्कीच मिळाले. नितीन दुसऱ्यासाठी तयार होता, फक्त एकच धाव मिळेल. एकेरी धावसंख्येने स्कोर जाऊन पोहोचला आता 22 वर. कुंदन भोईर बादशाह आणि कुंदन भोईर यांचा स्पेशल डायलॉग आहे बादशाह. बादशाहबाईचा कमाल, परंतु इथे कमाल करावी लागणार आहे आता सांडशी टीमला. विकेटची त्यांना नितांत गरज आहे, विकेटची गरज आहे. 22 धावा झाल्यात, 17 करायचे अजूनही. 39चं टार्गेट आहे. बीड आणि त्यांच्या विरोधात जयवीरा श्रीवीरा बीड. अंगावरती जाऊन चेंडू आदळलाय. बॉलर विकेट हवी आहे परंतु कदाचित असं वाटतंय की बॅटर सेफ असावा. डायरेक्ट हिट झाला असता तर चान्स बनली असती. दरम्यान खरं म्हणायला गेलं तर समालोचन कक्षासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज बादशाहभाई यांच्याकडून आलाय. परंतु हे नाव कसं पडलं हा सगळा महत्वाचा मुद्दा आहे. कुंदनजी भोईर अगदी चर्चा मी तिकडे रंगवेल, परंतु केतन बामणे यांनी या नावाची सुरुवात केली. परंतु डायलॉग सुद्धा तितकाच फेमस आहे. या बादशाहने टिंब तर तुमचं काय, आता तुम्ही शब्द काय तो जाणून घ्या. 22 धावा झाल्यात, 17ची मात्र गरज आहे. विकेटच्या शोधात आहे सध्या सांडशी संघ. सलामीची जोडी खरं तरी बंधू आहेत, बंधुराज आहेत. अनेक बंधुराज आपण क्रिकेटच्या पटलावरती पाहिलेत आणि बीडचे हे दोन्ही बंधुराज आपल्या गावासाठी चांगला खेळ करत असताना. धावसंख्या 22, 17ची मात्र गरज आहे. षटक क्रमांक दुसरं चालू आहे प्रणयचं. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्ज राहा. वावरले आणि त्यांच्या विरोधात भोतिवली. मागच्या मॅच मध्ये भोतिवली संघ विजयी झाला होता. शंकर कोंडेचं पहिलं अर्धशतक या स्पर्धेतील. आणि त्या अगोदर वावरले टीम साठी उपसरपंच साहेब रोशन मोरे
यांनी मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला होता. आदित्यचा तो षटकार फार महत्त्वाचा ठरला त्या मॅचमध्ये. पुढे येऊन खेळला फटका, हवेत राहिला चेंडू, एक्स्ट्रा कव्हरला, दुसरी धाव घ्यायची, विकेट किपर कडे थ्रो होईल आणि कदाचित पहिली विकेट. याच विकेटच्या शोधात होता सांडशी संघ. एक धाव नक्की मिळेल. एकेरी धावसंख्येने स्कोर 23 झालाय. विजयासाठी 16ची गरज आहे आणि पहिला गडी गारद झालाय. पर्यंत 23 आकड्यावरती 23 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 16ची गरज आहे. परंतु प्रफुल्ल भोईर साहेब, राकेश दळवी यांनी कबड्डीची स्पर्धा घेतली नाही तर मग काय मजा नाही. हा होणार, हा एप्रिलला. समीर, बहुतांशी तुम्ही कालच्या रजनीमध्ये नव्हतात त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम जरूर मी सांगेल, परंतु एप्रिल मध्ये आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही भली मोठी स्पर्धा तुम्हाला कबड्डीची एक कर्जत नगरीमध्ये पाहायला मिळेल आणि फार मोठ्या लॉट्स गुलदस्त्यात आहेत. पण हा पोलीस ग्राउंड वरती ती स्पर्धा होईल. राकेश दळवी इथे ठेवली तर आणखी चांगलं बेटर होईल. नाही, कबड्डी मध्यवर्ती ठिकाणीच पाहिजे. धावसंख्या 23. आणखी एक महत्वाचं काम मला असं वाटतं अजय दिघे, चला मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. 23 झाल्यात, 16ची गरज आहे. 12 चेंडू, विजयासाठी 16 धावांची गरज आहे. यानंतर 2 मॅचेस बाकी आहेत, हे देखील लक्षात असू द्या. अजय दिघे साहेब, सकाळी पहिले एक काम करा, उद्या जी आपली कंट्रोल रूम आहे ना ती उद्या गायब झाली पाहिजे, कारण उद्या आपल्याकडे निमंत्रित पाहुणे येणार आहेत. अरे दादांनो, खरं म्हणायला गेलं ना की सर्वजण अजयचा एक पहिल्या रजनीपासून आम्ही अनुभवतोय. 12 चेंडू, विजयासाठी 16 पाहिजेत. पहिलाच बॉल थोडा खाली राहिलाय. गोलंदाजीसाठी किरण येतोय. महत्वाचा सामना. आता थोडी संदीप बोराडे आपण थट्टा मस्करी बाजूला ठेवू. हा सामना अतिशय महत्वाचा. 11 बॉल, विजयासाठी 16 पाहिजेत. सलामीवीर नितीन नुकताच बाद झालाय. थोडा दबाव नक्कीच असेल. नवीन फलंदाज खंडूवरती, ताकदवान फलंदाज आहे. 11 चेंडू, विजयासाठी 16ची गरज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय, तो फाईन लेगला. क्षेत्ररक्षक धावतोय. 2 धावा घ्यायचे. 2 धावा घेतल्यात जयने. डाव सावरतोय आपल्या टीमसाठी. खरं तर हे दोन्ही संघ वासरे खोंड्यातील आहेत आणि वासरे खोंड्यातील तमनाथ गावातील प्रफुल्ल भोईर, कुंदन भोईर आणि त्याचबरोबर केतन गवळे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. समीर, एक नाव जरूर आवर्जून घेईल, गीतेशजी सावंत यांचं. संपूर्ण दिवसभर काम करून येतात, त्यानंतर आपण पाहतोय पूर्ण रात्रभर 4 ते 5 वाजेपर्यंत जागे राहत आहेत. अजय दिघेंसाठी फार मोलाची कामगिरी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता जयचा. आणखी एक निर्धाव चेंडू टाकला. या मॅच मध्ये आता सांडशी टीमनं शिरकाव करायला हळूहळू सुरुवात केली. जय आणि नितीन खेळत होता तेव्हा असं वाटलं की हा सामना खुला केलाय, परंतु आता पहा 9 चेंडू, विजयासाठी गरज आहे ती 14 धावांची. 3 चेंडूंमध्ये किरणने फक्त 2च धावा दिल्यात. दबाव स्पष्टपणे आता जाणवतोय. ऑन साइडला फटका खेचला, गॅप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि शेवटी बॉल अडू शकला नाही. क्षेत्ररक्षक आलाय सीमारेषा पार. चौकार. दहा 8 चेंडू 10ची गरज. एका चौकाराने लगेचच समीकरण बदली झालं. आता अनाउन्समेंट आपण थांबू. हा मिकी माऊसला केतन गवळे यांच्या वतीने आणि इथे कदाचित विकेट. चौकाराचं प्रत्युत्तर दिले किरणने. बाद होईल फलंदाज जय. समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आता धावा पाहिजेत त्या 10 आणि चेंडू शिल्लक असतील ते 7 चेंडू, विजयासाठी 10ची गरज.
अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर मात्र विकेट घेतली. केतन गवळे यांच्या वतून प्रशांत सूर्यराव यांच्या वतीने मिकी माऊस साठी 100 रुपयांचं पारितोषिक द्या. मित्रांनो, मेहनत घेतोय, मेहनतीचं फळ फार मोठं आहे. कोण छोटा आणि कोण मोठा कधीच नसतो. काही असू दे, क्षेत्र कोणतेही असू दे, मेहनत फार महत्वाची आहे. 7 चेंडू विजयासाठी 10 पाहिजे. या मिकी माऊस प्रशांत सूर्यराव 7 यांच्याकडून बॉल हे 10. 100 रुपयांचं पारितोषिक. अगोदरच मन बनवलं होता फटका खेळण्यासाठी. महेंद्रच्या बॅट मधून आलाय महत्वाच्या क्षणी हा चौकार. समीकरण शेवटच्या षटकात 6 बॉल, विजयासाठी गरज आहे ती 6 धावांची. धनावडे साहेबांनी 500 रुपयांचं पारितोषिक दिलं. हा किरण पाटेकरला हे पारितोषिक होतं. 6 चेंडू विजयासाठी 6 ची गरज. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. 5 छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत असाल ना, तर तुमच्या धमन्यांमध्ये ते सळसळतं रक्त पाहिजे, ज्यामध्ये स्वराज्याची उमेद असेल, बाकी काही नसो. एवढंच माझं म्हणणं आहे. 6 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज. समीर, आपण पाहतोय ना, अगदी या चमचमत्या सोनेरी कलरच्या बॉल चाललाय तो मात्र सीमारेषा पार. विजयी षटकार येतोय खंडू लोबीच्या बॅट मधून आणि श्रीवीरा बीड हा संघ मात्र इथे विजयी झाला. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत सांडशी संघाला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.